जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम समाविष्ट झालाच पाहिजे। ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा। ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा। की त्याचा एक कॉलम तुम्ही वाढवा, एक कॉलम जर तुम्ही ओबीसीचा जर टाकला, ओबीसीला कुठेतरी दिलासा मिळणार आणि जे जो सत्तेधारी लोकांचे आश्वासन दिलं होतं ते समजून आम्ही त्यांनी पूर्ण केलं। आमचा आकडा आम्हाला माहीत पडला, आता आम्हाला ओबीसीले राजकीय याच्यात आरक्षण नाही, ग्रामपंचायत पंचायत समिती सोडली। गेल्या 1 महिन्यापासून ओबीसी जनगणना सुरू आहे आणि त्या जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम वगळलेला आहे। अनुसूचित जाती आणि जमाती असे 2 कॉलम त्याच्यामध्ये दिलेले आहेत, त्याच्या बाजूला ओबीसीचा कॉलम पाहिजे होता। तर तो ओबीसीचा कॉलम त्यांनी वगळल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातला, देशातला आणि या वर्धा जिल्ह्यातला ओबीसी संतप्त झालेला आहे। कारण की ओबीसीची 1931च्या अगोदर स्वातंत्र्याच्या पहिले जे काही जनगणना झाली होती त्यामध्ये 52% ओबीसी होता त्या जनगणनेमध्ये। आज 95 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि 95 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज आम्हाला असं वाटते की आज आम्ही 65 ते 70% ओबीसी आहो। मग हे या सरकारने, या सत्तेधारी सरकारने ज्या पद्धतीने आम्हाला मागील काही वर्षामध्ये आश्वासन दिलं होतं ओबीसीला की आम्ही तुम्हाला ओबीसीची जनगणना करू आणि जनगणना करू, फक्त ओबीसीला ते चॉकलेट दिलं। अहो, या भागामध्ये, या जिल्ह्यात, महाराष्ट्रामध्ये कुत्र्याची गणना होऊन राहिलेली आहे, वाघाची होत आहे, प्राण्यांची होत आहे, पण इतका मोठा ओबीसी मोठा घटक त्याची जनगणना होत नाही आहे। म्हणून आज आम्ही या सरकारचा निषेध करतो आहोत आणि ओबीसीचा कॉलम तुम्ही जनगणनेमध्ये टाका। जर तुम्ही टाकला नाही तर ओबीसी आणि संपूर्ण संघटना, सामाजिक संघटना आणि सर्व लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। हा उद्रेक आहे आणि हा आता सुरू झालेला आहे आणि लोकांच्या मनात जो राग आहे तो राग पूर्ण लोक रस्त्यावर येऊन व्यक्त करणार आहे। मी कालच भंडारा जिल्ह्यातून आलो। जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे अशी जनगणना व्हायच्या अगोदरच मागणी होती, त्याच्यासाठी नागपूरले मोठं आंदोलन झालं ओबीसीचं। आणि काल भंडाऱ्यातून आलो तर भंडाऱ्याला मी त्या ओबीसीच्या आंदोलनाला भेट दिली। 28 दिवसापासून लगातार आंदोलन चालू आहे, कंटिन्यू ठिय्या आंदोलन, उपोषण आहे त्या लोकांचं। आणि दुसरी गोष्ट, तिथल्या 300 गावातल्या लोकांनी बहिष्कार टाकला आहे। आम्ही वर्धेत याच्या अगोदर आता काँग्रेस कमिटीनं निवेदन दिलं, आमच्या पक्षातर्फे आता आम्ही निवेदन दिलं का तुम्ही या देशामध्ये ढोरं मोजता, डुकरं मोजता, गधे मोजता, वाघं मोजता, मग आम्ही माणसं नाही होय का? म्हणजे एखाद्याला जर आपण जसं म्हणतो जाबे तुले गिनत नाही, तर हे नरेंद्र मोदीचं सरकार आम्हाला गिनून नाही राहिलं का ओबीसीले? एवढं चिल्लर समजत असन तर या देशात 1931ची मध्ये जातीनिहाय जनगणना झाली, ज्याच्यात 52% ओबीसी होता, तो आता वाढला आहे। आणि आमचा आकडा आम्हाला जर माहीत पडला तर आम्ही विधानसभेत आणि या देशाच्या लोकसभेत आरक्षण मागू शकतो, पुन्हा आमचं वाढीव आरक्षण आम्ही मागू शकतो, पण आम्हाला ऑथेंटिक डाटा हा लोकसंख्या आयोगाकडून मिळू शकते। याच्यासाठी जर आमची ओबीसीची गणना होत नसेल तर आम्ही वर्धा जिल्ह्यात जसं भंडारा जिल्ह्यात 300 गावांना बहिष्कार टाकला, आम्ही आमच्या गावात बहिष्कार टाकू आणि आम्ही सरकारले कोणताही ओबीसी लोकसंख्येचा डाटा देऊ नाही आणि आम्ही सांगू नाही। म्हणून आमची मागणी हेच राहील, जर सरकार आम्हाला गिनत नसेल तर आम्ही इथं ठीक आहे कलेक्टरले जायचे रस्ते बंद करू आणि आम्ही इथं रस्त्यावर बसू। जर सरकार आमच्याले चिल्लर समजत असेल तर मग आम्ही आमची ओबीसीची लायकी दाखवू। या ओबीसी हा देशातली सत्ता बसवतो आणि सत्ता उतरवायची कशी हे ओबीसीले माहीत आहे। त्याच्यामुळे ओबीसीले चिल्लर गणतीत सरकारनं पकडू नये एवढी मी विनंती करतो आणि लवकरात लवकर सरकारने आमच्या विनंतीला मान द्यावा आणि ओबीसीचा कॉलम ॲड करावा।